सेवानिवृत्त पोलीस अधिकारी भानुप्रताप भरगे यांचा एक व्हिडिओ सकाळपासून सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेला पाहायला मिळतोय। या व्हिडिओमध्ये ते एका सिक्युरिटी गार्डला मारताना दिसतात। मात्र त्या मागची स्टोरी नेमकी काय आहे, तिथे नेमकं काय घडलं होतं हे जाणून घेऊयात। माझ्याबरोबर स्वतः भरगे सर आहेत। सर, काय नेमकं घडलेलं होतं? कारण एकच बाजू समोर येते त्या व्हिडिओची। बरोबर आहे. नक्कीच, की आपल्याला सर्वांना पुण्यातील जे पत्रकार असतील किंवा नागरिकसुद्धा असतील, की मला चांगल्या प्रकारे ओळखतात. साध्या रिक्षावाल्याला सुद्धा मी नेहमी आव-जाव बोलवतो. अशा ह्या पार्श्वभूमीवरती सेवानिवृत्तीनंतर अमया नावाचं एक हॉटेल BMCC रोडला आहे. या हॉटेलचं एक पार्किंग गोखले इन्स्टिट्यूट आणि अमया एकाच प्रिमायसिसमध्ये आहे. ह्या पार्किंगच्या जागेमध्ये आम्ही दर रविवारी जात असतो. जे आमचे कॉलेजचे 1980 पासूनचे आम्ही मित्र आहोत. हे आम्ही त्या ठिकाणी नाश्ता करतो, 7:30 ते 9:30च्या दरम्यान थांबतो आणि मग त्या ठिकाणाहून आम्ही जात असतो. गाड्यांचं जे पार्किंग आहे त्या ठिकाणी अमया हॉटेलच्या बाजूला गोखले इन्स्टिट्यूटच्या जागेमध्ये प्रिमायसिसमध्येच हे पार्किंग आहे. नेहमी त्याच ठिकाणी आम्ही गाडी लावतो. जर पार्किंग फुल झालं तर बाहेर लावतो गाडी. कालची जी घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये असं झालं, की ज्यावेळेस मी त्या ठिकाणी पोहोचलो सकाळी 7:30 वाजता, त्या 7:30 वाजता पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी मी गाडी आतमध्ये जात असताना बघितलं तर गेट बंद होतं. गेट बंद होतं. वॉचमनच्या केबिनमध्ये वॉचमन बसलेले नव्हते, तर कित्येक फूट आतमध्ये बसलेले होते. मी हॉर्न दिला, वॉचमनला उघडलं, गेट उघड. गेट उघडताना त्यांनी लांबून मला इशारा हाताने केला, की पार्किंग फुल आहे. मी त्यांना म्हणलं, की मला दिसतंय समोर पार्किंग खाली आहे, तू गेट उघड. मग तरीसुद्धा त्यांनी हातानेच इशारा करून त्यांनी पार्किंग ते गेट उघडायला उठलेच नाही ते चेअरवरून. मग मी स्वतः गेट उघडायसाठी म्हणून मी गाडी बंद केली. गाडीच्या खाली उतरलो आणि गेट बंद करायला उघडत असताना गेट बंद असलेलं, त्याच वेळेस ही दोन्ही वॉचमन मग माझ्याकडे धावत आले. धावत आल्यानंतर मी त्यांना म्हणजे अंगावरतीच जवळजवळ आले. त्यावेळेस मी ते सांगत असताना, की ज्यावेळेस मी त्यांना बोललो, की मी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहे, तर त्यावेळेस ते "पुलिस है तो क्या हो गया, सब हराम कर रहे थे" असं बोलला. मी त्यानंतर मला थोडं हे झालं, की मी म्हटलं, "क्या पुलिस के बारे में क्या बोल रहा है? तुम नॉन महाराष्ट्रीयन है क्या?" असं करून मी त्याला विचारलं. का तर नेहमी तिथं महाराष्ट्रीयन असतं. ज्यावेळेस मला समजलं, की हे नॉन महाराष्ट्रीयन, मग मी हिंदीमध्ये बोलायला चालू केलं. हिंदीमध्ये बोलत असतानाच ते ज्यावेळेस माझ्या अंगावरती आले, त्यावेळेस मला वाटलं, की आता हे माझ्या अंगावरती येईल. त्यावेळेस मी प्रतिकार केला त्यांना. प्रतिकार केल्यानंतर त्यांना त्यांची चूक समजली आणि मग तिथेच हा विषय जवळजवळ संपल्याच जमा झालेला होता, की त्या ठिकाणी त्या वॉचमन लोकांनी मला माझी माफी मागायला सुरुवात केली. का तर मी त्यांना त्यांचा सुपरवायझर किंवा सिक्युरिटी कुणाची त्यांचा नंबर दे, मालकाचा नंबर दे. असं ज्यावेळेस मी सांगायला सुरुवात केली, म्हणायला सुरुवात केली, त्यावेळेस त्यांनी माफी मागून त्यांची नोकरी जाईल म्हणून मला म्हणले, की कंप्लेंट करू नका. तरीसुद्धा मी त्यांच्या सुपरवायझरचा नंबर घेतला, सुपरवायझरला फोन लावला. भोसले नावाचे सुपरवायझर होते. त्यांना सगळं सांगितलं. भोसले म्हणले, "साहेब, मी सॉरी बोलतो आणि मी त्या ठिकाणी स्वतः येतो." एवढं सगळं बोलणं झाल्यानंतर सगळं व्यवस्थित झालं. मग आम्ही नाश्ता करून आलो. नाश्ता करून आल्यानंतर जाताना पण कुठला विषय राहिला नाही. सगळेजण गेले. त्यानंतरचा जो कालावधी होता, दुपारच्या वेळेस नंतर त्या गोखले इन्स्टिट्यूटमध्ये एका अधिकाऱ्याचा मला फोन आला. त्यांनी सांगितलं, की "साहेब, मी गोखले इन्स्टिट्यूटमधनं बोलतोय आणि मी सिक्युरिटीच्या या संदर्भात बघत असतो." ज्यावेळेस मला हे गोखले इन्स्टिट्यूटचं नाव क्लिक झालं, त्यावेळेस पूर्व इतिहास आपल्याला कदाचित माहिती असेल, की गोखले इन्स्टिट्यूटच्या मागे काही प्रकरणं चाललेली होती. त्यातील एक जण जे होते ते माझ्या नेहमी संपर्कात होते किंवा मला ते गायडन्ससाठी म्हणून, कन्सल्टन्सीसाठी म्हणून माझ्याकडे विचारणा करायचे. मग ज्यावेळेस ह्या कालच्या त्या गोखले इन्स्टिट्यूटमधल्या अधिकाऱ्याला समजल्यानंतर, की मग त्यांनी जे आज नंतरची जी CCTVची क्लिप त्यांनी द्यायला नव्हती पाहिजे कुणाला. त्यांना करायची होती तर पोलीस कंप्लेंट करायची होती. परंतु त्यांनीही काही त्यांचे जे हस्तक असतील त्यांना हाताशी धरून ही क्लिप व्हायरल करायचा प्रयत्न केला, का तर माझी बदनामी व्हावी. अशा ह्या पार्श्वभूमीवरती ही क्लिप व्हायरल झालेली आहे. आणि खरं तर मी ज्या चॅनलने पहिले चालू केली त्या चॅनलला सुद्धा मी सांगितलं. त्यांच्या उपसंपादकांना फोन केला. त्यांनी मग माझासुद्धा बाईट घेतला, जोपर्यंत माझा बाईट घेतला गेलेला नव्हता. माझा बाईट घेणं आवश्यक होतं, तो घेतला गेलेला नव्हता. मग त्यानंतर सर्वांच्या परिस्थिती मग सगळ्यांच्या लक्षात येण्यासाठी म्हणून मी सर्वांना माझी जी काय आहे ते माझी पार्श्वभूमी हे सत्यता त्यातली सांगितलेली आहे. आणि या व्यतिरिक्त मी पोलीस स्टेशनला कंप्लेंटसुद्धा केलेली आहे. आज मी तुमच्या चॅनलवरती सुद्धा दाखवू शकतो, की पार्किंगचे जे फोटो आहेत ते पार्किंग कसं वेकंट होतं, ते पार्किंगचे फोटो लकीली मी काल काढले. त्या वॉचमनचा सुद्धा नंतर फोटो काढला. त्याच्यामुळे मला कमीत कमी त्याचं नाव माहिती झालं, पार्किंग खाली होती हे सगळ्यांना माहिती झालं. आणि हा इश्यू काही एवढा तसा हे ह्याच्यामधला नव्हता. आणि आम्ही नंतर वॉचमनांना आम्ही खूप चांगलं बोललो आहे. भोसलेसुद्धा चांगलं बोललेले आहेत माझ्याशी. आणि परंतु ह्या गोखले इन्स्टिट्यूटमधल्या ह्या अधिकाऱ्यांनी हे सर्व मुद्दामहून माझ्या बदनामीकरता केलेलं. नक्कीच सर, हे जे अधिकारी आहेत त्यांच्या विरोधात तुम्ही काही ऍक्शन घेण्याचा मग प्रयत्न करणार आहात? ॲक्च्युअल आता मला ते प्रूफ मिळणं अवघड आहे.
की त्यांनी हे सर्व केलेलं आहे. परंतु एक मी नक्कीच आता RTIच्या अंतर्गत विचारणा करणार आहे की जी व्हिडिओ त्या ठिकाणचा CCTV फुटेज जे आहे ते पोलिसांना पाठवणं आवश्यक होतं किंवा त्या ठिकाणी ते सार्वजनिक न होता त्यांनी माझी संमती घ्यायला पाहिजे होती त्याच्यामध्ये की आम्ही अशी कंप्लेंट करणार आहे किंवा त्याच्यामार्फत त्यांनी करायला पाहिजे होते. हे न करता त्यांनी केलेले ह्याची विचारणा मी नक्कीच गोखले इन्स्टिट्यूटकडे आता जे कुठे पदाधिकारी असतील त्यांच्याकडे नक्कीच करणार. सर, तुम्ही यापूर्वी सुद्धा पोलीस दलात खूप मोठं काम करून ठेवलेलं आहे. असं असताना सध्याच्या घडीला हा जो प्रॉब्लेम तुम्ही फेस केलात, हा प्रॉब्लेम सध्या खूप रुटीनचा झालाय सगळ्यांसाठी. अनेक वेळा असं होतं की परप्रांतीय वॉचमन असतात आणि त्यांना फारसं काही माहिती नसतं, स्थानिक लोकांबद्दल माहित नसतं, मग आरेरावी होते. हे प्रकार सर्रास घडतात. तुम्ही याविषयी काही इथून पुढच्या काळात असे प्रकार घडू नयेत म्हणून काही आवाहन? तर कुठलीही सिक्युरिटी एजन्सी चालू करताना त्यांना काही कायदेशीर गोष्टीची पूर्तता करणं खूप आवश्यक असतं. ह्या पूर्तता करत असताना त्यांना योग्य ते ट्रेनिंग देणं आवश्यक असतं आणि याच्याबरोबरच त्यांना पब्लिक रिलेशन कसं ठेवायला पाहिजे, बोलायला कसं पाहिजे हे सुद्धा थोडक्यात शिकवलं जातं. खूप काही एक्सपर्ट नसतात ते, पण तरीसुद्धा थोडक्यात सांगितलं जातं. परंतु काही आहेत जे आता आहे की ही जी सिक्युरिटी आहे ही सिक्युरिटी आहे मूळची कोल्हापूरची. वॉचमन जे कुठले आहेत तर ते नॉर्थ इंडियातले आहेत आणि काम कुठं करतायत तर पुण्यामध्ये करतायत. त्यांना कुठली एक फिक्स जागा नसते किंवा कुठेही काही नसतं आणि शेवटी त्यांचं एज्युकेशनच नसेल म्हणा किंवा अज्ञान असेल, त्याच्यातून त्यांचं वर्तन त्यांनी खूप चांगलं वर्तन करावं अशी माझी पण अपेक्षा नाही आहे. परंतु जी संस्था अशा प्रकारचे गार्ड ठेवत असते किंवा जी संस्था अशा प्रकारचे त्या ठिकाणी वॉचमन ठेवत असते त्यांचीही जबाबदारी आहे. आणि आज पुण्यामधले मला वाटतं की इन्स्टिट्यूटमधले पण खूप लोक मला ओळखतात. माझी बाजू ऐकून घेतल्याशिवाय तुम्ही अशा प्रकारचे इंटेन्शनली बदनामी करणं कुणाच्याही दृष्टीने चुकीचं आहे आणि असं यापुढे त्यांनी करू नये किंवा इतर कुणीही करू नये. आणि चॅनलवाल्यांनी सुद्धा की आपण ज्यावेळेस संपर्कात असतो एक दुसऱ्याच्या त्यावेळेस माहिती विचारायला काहीच हरकत नाही ना. तुम्ही तुमची खरी बातमी काय असेल ती लावा त्याच्यामध्ये, पण एक तुम्ही बाजू मांडून ऐकून घेणं सुद्धा आवश्यक आहे जे आज तुमचं चॅनल करत आहे. हे असं सर्वांनी करावं अशी माझी अपेक्षा. सर, आता हा जो वॉचमन आहे, हा वॉचमन आणि तुमचे रिलेशन्स आत्ताच्या घडीला कसे आहे? तुमचं नंतर काही त्याच्याशी बोलणं वगैरे? काही नंतर काहीच बोलणं का तर मला वाटलं नव्हतं आज माझ्याकडे ते चहा प्यायला येणार होते. म्हणजे जो अधिकारी गोखले इन्स्टिट्यूटचा आहे तो त्याला मी बोलणं झाल्यानंतर चहा प्यायला इन्व्हाइट केलं आणि तो म्हणला की ठीक आहे मी साहेब त्या वॉचमनला सुद्धा घेऊन येतो, काय असेल ते त्याला भीती वाटायला नको किंवा तुमच्या मनामध्ये काय राहिलं नको म्हणून त्याला मी घेऊन येतो. परंतु त्याच्यापूर्वीच त्याला कदाचित तिथल्या इन्स्टिट्यूटमधल्या वरिष्ठांनी काय सांगितलं असेल तर मला माहीत नाही आणि त्या इन्स्टिट्यूटची पार्श्वभूमी मी सांगायची गरज नाही कुणाला आता आणि मला त्यात जायचं पण नाही आहे. परंतु तो अधिकारी आहे त्याचं कर्तव्य हे होतं की त्यांनी हे अशा प्रकारचं CCTV फुटेज आपल्या खाजगी कस्टडीतलं कुणाला देणं त्यांनी त्या ठिकाणी टाळणं आवश्यक. नक्कीच. माझ्याबरोबर भानुप्रताप बर्गे सर होते. जसं त्यांनी सांगितलं की या व्हिडिओची तो जो काही एक CCTV आहे त्याची दुसरी बाजू अशी होती की मुळातच ते सिक्युरिटी गार्ड आहेत, त्यांनी अर्वाच्य भाषेत पहिल्यांदा बोललेले होते, महाराष्ट्र पोलिसांवरती ते गेलेले होते, त्याचबरोबर पार्किंग असून सुद्धा पार्किंग नाकारलेलं होतं. अशा अनेक गोष्टी होत्या, त्या सगळ्या मिळून पुढची घटना घडलेली होती. पण या प्रकरणामध्ये कुठलीही पोलीस केस झालेली नव्हती किंवा तक्रार नव्हती, काहीच नसताना ती जी CCTVची एक क्लिप आहे ती बाहेर आली आणि त्यामुळे हे सगळं प्रकरण सुरू झालं. अर्थात या सगळ्या प्रकरणामध्ये सामोपचाराने हे प्रकरण मिटलेलं सुद्धा होतं, पण ज्यांनी कोणी ही क्लिप व्हायरल केली ती व्हायला नको होती असं मत सध्या सरांनी व्यक्त केलेलं पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.